प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला पुन्हा एक वार धन्यवाद. देव बाप आपल्या सर्वांच्या संगती असो. आजच्या सायंकाळच्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आजचा जो 9वा धडा आहे, त्या 9व्या धड्यातला आज मंगळवारचा भाग आहे आणि त्या मंगळवारच्या भागाचं नाव आहे देवाची मूळ योजना. इस्रायल लोकांच्यासाठी देवाची मूळ योजना किंवा परमेश्वराच्या मूळ योजना काय आहेत. आजच्या धड्याची सुरुवात करण्यासाठी आपण देवाचे वचन वाचून त्याची सुरुवात करूया. आजच्या धड्याचं नाव आहे देवाची मूळ योजना. वचन यासाठी निर्गम 23 अध्याय आणि 20 ते 33 वाचण्यासाठी या धड्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. परंतु आपण या ठिकाणी वचन 20 ते 22 वाचूया आणि 33 वचनापर्यंत वचनांचा अभ्यास सुद्धा करूया. वचन असं म्हणतं, पहा, वाटेने तुला सांभाळण्याकरिता आणि मी तयार केलेल्या स्थानात तुला पोहोचवण्याकरिता मी एक दूत तुझ्या पुढे पाठवित आहे. त्याच्या समोर सावधगिरीने राहा आणि त्याचे म्हणणे ऐक. त्याची अवज्ञा करू नको, कारण तो तुमचा अपराध माफ करणार नाही. कारण त्याच्या ठाई माझे नाव आहे. तथापि त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकशील व मी सांगतो ते सगळे करशील, तर मी तुझ्या शत्रूंचा शत्रू होईन, मी तुझ्या विरोध्यांचा विरोधी होईन. इस्रायल लोकांच्या बद्दल देवाच्या असलेल्या पवित्र योजनांच्या बद्दल आज आपण शिकत आहोत. आम्ही पाहतो की कनान देशामध्ये त्यांना घेऊन जात होता, परंतु तो देश त्यांनी लढाई करून, तिथल्या लोकांची लढाई करून जिंकावा असं काहीच नव्हतं. तर देव त्यांच्यासाठी तो देश जिंकण्यासाठी लढणार होता. देवाचा दूत म्हणजे स्वतः येशू ख्रिस्त त्यांच्यासाठी लढणार होता आणि तो त्या देशातील लोकांना त्या देशातून हाकलून लावणार होता आणि या इस्रायल लोकांना तो देश बक्षीस, परमेश्वराचं खास बक्षीस म्हणून परमेश्वर त्यांना देणार होता. कारण पूर्वी परमेश्वराने अब्राहम, इसाक आणि याकोब यांच्या वंशजांना हा देश, कनान देश देण्याचे अभिवचन दिलं होतं आणि म्हणून अशा प्रकारे हा देश म्हणजे कनान देश इस्रायल लोकांना देणं ही देवाची एक खास आणि विशेष अशी योजना होती. तांबडा समुद्र पार करताना इस्रायल लोकांना देवाने दाखवून दिले होते की कनान देश सुद्धा तुमच्यासाठी अशाच प्रकारे मी स्वतः तुमच्यासाठी लढून तुम्हाला देईन. तुम्हाला तिथे लढण्याची, तो देश जिंकत असताना लढण्याची गरज राहणार नाही. कारण की तांबडा समुद्र पार करत असताना देवाने त्याचे सामर्थ्य दाखवून तांबडा समुद्र त्यांच्यासाठी दुभागला होता. तांबडा समुद्र स्वतःच्या सामर्थ्याने इस्रायल लोक गेले नव्हते पार करून. तांबडा समुद्र त्यांच्यासाठी कोरडा केला होता आणि तांबड्या समुद्रातले सर्व पाणी देवाने दुभागले होते. हे देवाच्या शक्तीने, सामर्थ्याने, त्याच्या अद्भुत शक्तीने झालं होतं, शक्य झालं होतं. आणि पुढे सुद्धा कनान देश जिंकत असताना देव त्याचे सामर्थ्य अशाच प्रकारे वापरून तो कनान देश त्यांना जिंकून देणार होता. याचा नमुना जो होता तो देवाने त्यांना तांबडा समुद्र पार करताना प्रदर्शित केलेला होता. त्याचप्रमाणे तो इस्रायल लोकांच्या बाजूने सेन्नेरीबच्या राजाबरोबर लढला होता. हा राजा पूर्ण तयारीने आणि सामर्थ्याने आपल्या सैनिकांसोबत भरपूर शस्त्र सामुग्री धारण करून आणि पूर्ण प्रशिक्षित असलेले त्यांचे सैन्य घेऊन लढाई करण्यासाठी, इस्रायल लोकांच्या संगती लढाई करण्यासाठी आला होता. परंतु त्या सैन्यांचा प्रभूने आपल्या सामर्थ्याने पराभव केला होता. ही लढाई सुद्धा इस्रायल लोकांनी त्यावेळेस केली नव्हती. देवाने ती लढाई करून तो विजय त्यांना दिला होता. त्यांच्यासाठी देव लढला होता. कारण त्यावेळेस इस्रायलाचा राजा हिजकिया होता आणि त्याने देवाच्या वतीनं यशाया संदेशाने त्याला जो संदेश सांगितला होता त्या संदेशावरती विश्वास ठेवला होता की देव तुमच्या बाजूने लढेल, तुम्हाला काळजी करायचं कारण नाही. आणि या विश्वासामुळे परमेश्वर त्यांच्यासाठी लढला आणि त्या अफाट सैन्यावरती सुद्धा देवाने त्यांना विजय मिळवून दिला होता. असा सामर्थ्यशाली देव आता त्यांच्या बरोबर होता, जो त्यांना कनान देशामध्ये नेण्याची योजना करत होता. इस्रायल लोकांना कनान देश हा 400 वर्षानंतर मिळणार होता. हा 400 वर्षाचा कालावधी जो आहे तो कनान देशामध्ये जे लोक होते त्यांच्या दुष्टपणाशी संबंधित आहे. देव त्यांना या 400 वर्षात त्याची दया दाखवत होता कनानी लोकांना. हा 400 वर्षाचा काळ म्हणजे
कनानी लोकांच्यासाठी कृपेचा काळ होता. त्या काळात त्यांनी देवाला ओळखायला पाहिजे होते, परंतु घडत होतं याच्या उलट. ते सर्व लोक देवाविरुद्ध बंड करत होते. त्या काळामध्ये देवाची किंमत त्यांना कळालेली नव्हती. सातत्याने ते देवाविरुद्ध बंड करत राहिले आणि अशा पद्धतीने त्यांच्या पापाचा घडा भरला. त्यांचं पाप पूर्ण झालं आणि मग देवाने त्यांचा देश इब्री लोकांना, म्हणजे कनान देश इब्री लोकांना त्यांचे नवीन घर म्हणून देण्याचा निश्चय केला. ही देवाची योजना होती. आपण देवाच्या योजनेबद्दल शिकत आहोत. इस्रायल लोकांचा विश्वास भक्कम होण्यासाठी देव त्यांना वचन देत होता की कनानी लोकांना तो एका अद्भुत पद्धतीने आणि प्रभावीपणे त्या देशातून बाहेर काढेल. आणि त्या 2 पद्धती असतील ज्या त्यांना बाहेर काढण्यासाठी देव वापरणार होता. पहिली पद्धत होती, त्या दुष्ट राष्ट्रावर देव दहशत आणि भीती पाठवणार होता. आणि दुसरा जो मार्ग होता, तो मार्ग म्हणजे त्या देशावर देव गांधील माशा पाठवणार होता, जेणेकरून ते तो देश सोडून पळून जाणार होते. देव त्यांना पळवून लावणार होता. इस्रायल लोक या देशाचा ताबा घेण्यापूर्वी तेथील दुष्ट लोक, धनदांडगे लोक, धिप्पाड लोक इस्रायल लोकांच्या पुढून आपली पाठ फिरवून पळून जातील, अशी देवाची योजना इस्रायल लोकांच्या बाबत होती. इस्रायल लोकांच्या प्रवासाच्या दरम्यान त्यांना दिवसा मार्गदर्शन करण्यासाठी जो मेघस्तंभ होता आणि रात्री मार्गदर्शन करण्यासाठी जो अग्निस्तंभ होता, तो स्वतः प्रभू येशू ख्रिस्त होता. आणि हा प्रभू येशू ख्रिस्त इस्रायल लोकांना वचनदत्त देशामध्ये जाण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका पार पाडणार होता. आम्ही सुरुवातीला या धड्याला सुरुवात करण्या अगोदर वचनांमध्ये वाचलं की देवाने आपला दूत पाठवला होता, तो स्वतः प्रभू येशू ख्रिस्त होता. आणि त्याचे त्यांनी ऐकायचे होते, कारण त्याला देवाचा अधिकार होता, म्हणजेच तो प्रभू येशू ख्रिस्त होता. आणि त्याचे ऐकल्यानंतर त्यांची वेळोवेळी प्रगती, भरपूर प्रमाणात प्रगती होणार होती. आणि जर ते त्याच्यावर विश्वास ठेवणार नाहीत, त्याला मानणार नाहीत, तर त्यांची अधोगती होणार होती. प्रियजनांनो, कनान देशामध्ये इस्रायल लोकांना घेऊन जाणारा आणि त्यांच्यासाठी लढणारा दुसरा तिसरा कोणी नव्हता, तर तो स्वतः प्रभू येशू ख्रिस्त होता, ज्याला देवाचा दूत, मगाशी 23व्या अध्यायात 1 आणि 2 वचनात आम्ही वाचलं, त्याला देवाचा दूत म्हणण्यात आलेला आहे. तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त होता, जो त्यांना मार्गदर्शन प्रवासामध्येही केलं होतं आणि आता तो कनान देशामध्ये जाताना त्यांच्यासाठी लढणार होता. देवबाप तुम्हा सर्वांना या वचनाद्वारे, या बायबल स्टडीद्वारे, शाबात शाळेच्या धड्याच्या मंगळवारच्या भागाद्वारे आशीर्वादित करो, अशी माझी प्रभूचरणी तुम्हा सर्वांच्यासाठी आजच्या सायंकाळी प्रार्थना आहे. रोज सायंकाळी माझे व्हिडिओ पाहत राहा 6 वाजता, ज्यामध्ये शाबात शाळेच्या धड्याचा अभ्यास तुम्हा सर्वांच्या संगती मी करणार आहे. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.